मी लंडनमध्ये नोकरी करत होतो. काही दिवसांची सुट्टी घेऊन घरी परत आलो. तेव्हा माझ्या मित्राची मुलगी आमच्या घरी आली म्हणून मी आनंदाने तिला काही पैसे दिले. पण ती घाबरून नको म्हणाली. जेव्हा माझी आई बोलली तेव्हा त्या मुलीने ते पैसे घेतले. अचानक माझी बायको खोलीत आली आणि तिला बघून माझ्या मित्राची मुलगी घाबरून तिच्या घरी पळून गेली. पण या गोष्टीवर मी जास्त लक्ष दिलं नाही. त्यानंतर मी बऱ्याच वेळा बायकोला म्हणालो, चल आपण माझ्या मित्राच्या घरी जाऊन वहिनीला भेटून येऊ. तर ती काही ना काही कारण काढून मला दुसरीकडे कुठेतरी घेऊन जायची आणि वहिनीच्या घरी जायचं टाळायची. एक दिवस मी सासरी गेलो होतो. घरी परत येताना माझ्या ते जवळच्या मित्राच्या घरी बायकोला घेऊन गेलो. तिथे गेल्यावर माझी बायको खूप घाबरली. जेव्हा आम्ही घरात पोहोचलो तर समोरचे दृश्य बघून तर माझी, नेहा बाळा, हे पैसे घे आणि तुझ्या आवडीची एखादी गोष्ट खरेदी कर. मी अजून माझ्या बॅग सोडल्या नाहीत, नाहीतर तुला तुझे गिफ्ट पण दिले असते. मी प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवत काही पैसे तिच्या हातात ठेवले. तसे तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ती खूप घाबरल्यासारखी दिसत होती. तिला असं बघून मी हैराण झालो की ती कशाला एवढी घाबरली असेल. तिने पैसे घ्यायला नकार दिला आणि म्हणाली, नको काका, मला पैसे नको आहेत. मी तर फक्त तुम्हाला भेटायला आले होते. आई बोलली होती, काकांना भेटून त्यांची विचारपूस करू नये. आता मी जाते, असं म्हणत नेहा तिथून जायला लागली. तसा मी तिचा हात पकडून तिला जबरदस्ती खाली बसवलं आणि तिच्या हातात पैसे ठेवून मूठ आवळली. मी म्हणालो, मी तुझा काका आहे आणि तू मला माझ्या मुलीसारखे आहेस. हे पैसे तुला घे आणि मला हे सांग की बहिणी स्वतः मला भेटायला का आली नाही. तोपर्यंत तिने ते पैसे माझ्या हातात ठेवले आणि म्हणाली, काका, जेव्हा तुम्ही आमच्या घरी याल तेव्हा हे पैसे मला द्या, आत्ता नका देऊ. आई एकदम ठीक आहे आणि तुमची वाट बघत आहे. तुम्ही लवकर आमच्या घरी या. तिची तब्येत जरा ठीक नाही, नाहीतर ती स्वतः तुम्हाला भेटायला आली असती. मी नेहाला पैसे घेण्यासाठी जबरदस्ती करायला लागलो. माझी आई समोरच बसून सगळं बघत होती. ती म्हणाली, नेहा, काका एवढ्या प्रेमाने तुला पैसे देत आहे तर घे ना. तिने घाबरत घाबरत ते पैसे घेतले. तिच्या चेहऱ्यावरचे विचित्र भाव होते, पण मला काहीच समजलं नव्हतं. ती लहान असताना तर माझ्याकडे स्वतः पैसे मागत असायची. मी कधी कधी चेष्टेत तिला म्हणायचो, नेहा, माझ्याजवळ पैसे नाहीत. तर ती माझ्या खिशात हात घालून पैसे काढून घ्यायची. नेहा माझ्या खूप जवळच्या मित्राची मुलगी होती. ती काळासोबत मोठी तर झाली होती आणि त्यासोबत ती लाजायला पण लागली होती. माझ्यापासून पण लांब लांब राहायला लागली होती. मला वाटलं बहुतेक लंडनला जाताना मी जे तिला चेष्टेनं बोललेलो होतो त्यामुळे ती माझ्याकडून पैसे घेत नसावी. पण त्या गोष्टीला खूप वर्ष होऊन गेली होती. तेवढ्यात माझी बायको खोलीत आली. तिने मी आणलेली सुंदर साडी नेसली होती. खोलीत येत तिने विचारलं, मी कशी दिसत आहे. माझ्या बायकोला बघून नेहा खूप घाबरली आणि भीतीने माझ्याकडे बघायला लागली. चला काका, मी जाते, असं म्हणत ती खोलीतून पळत तिच्या घरी गेली. तिच्या अशा वागण्यामुळे मी खूप हैराण झालो होतो, पण जास्त लक्ष दिलं नाही. कारण माझी बायको मी आणलेली साडी नेसून खूप छान दिसत होती. तिला माझ्या तोंडातून तिची प्रशंसा ऐकायची होती. मी म्हणालो, मनीषा, तू या साडीत खूप छान दिसत आहेस. असं कर, आज संध्याकाळी आपण माझ्या मित्राच्या घरी जाऊन त्यांना भेटून येऊ. येऊन 2 दिवस झाले आहेत, पण वहिनीला भेटायला गेलोच नाही. माझं बोलणं ऐकून माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तिचा हसरा चेहरा एकदम गंभीर झाला, पण मान हलवून म्हणाली, ठीक आहे, आपण जाऊया. माझ्या जवळच्या मित्राचा, राघवचा, खूप वर्षापूर्वी अपघात झाला होता आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला होता. मी त्या दिवशी माझ्या दुसऱ्या मित्राला भेटायला गेलो आणि त्यांना भेटून संध्याकाळी घरी परत आलो. त्यावेळी माझी बायको तयार होऊन बसली होती. मी म्हणालो, आज तर तुला सांगायला पण लागलं नाही आणि तू तर अगोदरच तयार होऊन बसली आहेस. तशी ती म्हणाली, अहो ऐका ना, आज आपण तुमच्या मित्राच्या घरी नाही तर माझ्या चुलत भावाच्या घरी निघालो आहोत. त्याने जेवणाचं आमंत्रण दिलं आहे आणि सगळं जेवण तयार करून झालं आहे.
नाही तर मी त्याला नकार दिला असता. त्याने एवढ्या प्रेमानं बोलवलं आहे तर मग आपल्याला त्याचा मान ठेवायलाच पाहिजे ना. मी आईंना पण विचारलं आहे आणि त्यांनी पण आपल्याला परवानगी दिली आहे. आपण तुमच्या मित्राच्या घरी उद्या किंवा परवा जाऊ. आज माझ्या भावाच्या घरी जाऊया. तिचं बोलणं ऐकून मी हसलो आणि म्हणालो, अच्छा मॅडम, ठीक आहे. मी तुझं मन मोडणार नाही. आपण राघवच्या घरी परत जाऊ. अजून मला खूप दिवस सुट्ट्या आहेत. मी माझ्या मेहुण्यांच्या घरी गेलो. जेवण करून गप्पा मारून रात्री खूप उशिरा घरी परत आलो. दुसऱ्या दिवशी राघवच्या घरी जायचा प्लॅन होता, पण बायकोच्या मामाच्या घरी गेलो. मग रोजच असं व्हायला लागलं. आम्ही राघवच्या घरी जायची तयारी करायचो आणि दुसरीकडे कुठेतरी जायचा प्लॅन बनायचा. त्यामुळे मला मित्राच्या घरी जायला वेळच मिळत नव्हता. एक दिवस सासरी गेलो होतो आणि घरी परत येताना बायकोला न सांगता मी माझ्या मित्राच्या घराकडे गाडी वळवली आणि सरळ त्याच्या घरी गेलो. पण त्याच्या घराकडे गाडी वळलेली बघून माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ती खूप घाबरलेली होती. ती मला म्हणाली, अहो, आता त्यांच्या घरी जाणं योग्य दिसणार नाही आणि मी पण खूप थकले आहे. मला आराम करायचा आहे. आपण उद्या येऊया. आता तर सगळ्या पाहुण्यांना भेटून झालं आहे. तिचं बोलणं ऐकून मी म्हणालो, आता सगळ्यांना भेटून झालं आहे आणि आता फक्त वहिनीला भेटायचं राहिलं आहे. सगळ्यात शेवटी तिच्या घरी गेलो तर त्यांना वाईट वाटेल, म्हणून मी तुला आत्ता घेऊन आलो आहे. राघवच्या घरासमोर जशी गाडी थांबली, माझ्या बायकोचा चेहरा पांढरा पडला होता. ती नजर चोरत वहिनीच्या घराकडे बघत होती. माझ्या मित्राचं घर बदललेलं होतं, पण एवढं पण बदललेलं नव्हतं की माझ्या बायकोने अगोदर बघितलं नव्हतं. ती घाबरत गाडीतून खाली उतरली आणि तिथेच उभी राहिली. मी तिच्या हाताला पकडून तिला ओढत घरात घेऊन गेलो. आत गेलो तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. माझ्या बायकोने मला जे सांगितलं होतं त्यापेक्षा समोरचं दृश्य बघून मी हैराण झालो. वहिनी छान साडी नेसून किचनमध्ये जेवण करण्यात व्यस्त होती आणि तिच्या दोन्ही मुली नेहा आणि आरती सोफ्यावर अभ्यास करत बसल्या होत्या. बाजूला सुका मेवा ठेवला होता आणि त्यांचा मोठा मुलगा सागर मोठा झाला होता. तो सूटबूट घालून पायऱ्या उतरत होता. तो घाईत दिसत होता. त्याच्या आईला आवाज देत म्हणाला, आई, लवकर कर. तुला माहीत आहे ना मला उशीर होत आहे, तरी पण तू किचनमध्ये व्यस्त आहेस. त्याने मला बघितलं आणि येऊन मला मिठी मारली आणि म्हणाला, अरे काका, तू कधी आलास? वहिनीला तर माहीतच नव्हतं की बाहेर कोण आलं आहे. वहिनी तिच्या मुलाशी बडबड करत बाहेर येत म्हणाली, तू उद्या संध्याकाळी घरी परत येणार आहेस. मला माहीत आहे तू तुझ्या खाण्यापिण्याची अजिबात काळजी घेत नाहीस, म्हणून मी तुझ्यासाठी हलवा केला आहे. तो तुला डब्यात भरून देते. माझा मुलगा उपाशी राहिलेला मला अजिबात आवडणार नाही. असं म्हणत ती किचनमधून बाहेर आली, पण मला बघून घाबरली. तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. ती म्हणाली, भाऊजी, तुम्हाला मिळाला वेळ तुमच्या बहिणीला भेटायचा? किती दिवस झाले वाट बघत आहे, पण तुम्ही आमच्या घरी यायचं नावच घेत नाही. मी वहिनीला बहिणीसारखी मानत होतो, पण मित्राच्या निधनानंतर तिला जास्त भेटता आलं नव्हतं आणि याचं मला दुःख होतं. ती म्हणाली, भाऊजी, किती वर्ष झाली तुम्ही आमच्या घरी आला नाहीत. यावेळी मी हट्ट पकडला होता की तुम्ही आमच्या घरी स्वतः आलाच तरच मी तुम्हाला भेटणार, नाहीतर मी तुम्हाला तुमच्या घरी भेटायला अजिबात येणार नव्हते. असं म्हणत ती माझ्याकडे रागात बघायला लागली. तसा मी तिच्याकडे बघून हसलो आणि म्हणालो, हे घ्या वहिनी, तू स्वतः मला भेटायला आली नाहीस तर मी तुला भेटायला आलो आहे. इथे आल्यावर माझी तब्येत थोडी बिघडली होती, नाहीतर अगोदरच येऊन तुला भेटलो असतो. तुला तर माहीतच आहे राघव माझा किती जवळचा मित्र होता. माझी बायको तिथे उभे राहून सगळं बघत होती. अगोदर तर मी जास्त लक्ष दिलं नव्हतं, पण आज बायकोची नजर बघून मी चकित जरूर झालो होतो. काही ना काही असं होतं जे माझ्यापासून लपवलेलं होतं.
आम्ही सगळे हॉलमध्ये बसून गप्पा मारत होतो. थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर सागर निघून गेला. नेहा सगळ्यांना जेवण वाढायला लागली. मला जास्त भूक नव्हती, पण वहिनीचं मन ठेवण्यासाठी मी थोडासा जेवलो. तिचं जेवण नेहमीसारखं चवदार होतं. राघवच्या घरातल्या सगळ्या सुखसुविधा बघून मला आश्चर्य होत होतं. जेव्हा मी इथून लंडनला गेलो होतो तेव्हा ते लोक खूप गरीब होते. राघव प्रायव्हेट नोकरी करत होता. त्याला पगार पण जास्त नव्हता. कसा तरी त्यांचा घर खर्च भागत होता. नंतर त्याला 3 मुलं झाली होती. वहिनी गरिबीत राहून राहून थकली होती आणि राघवच्या निधनानंतर जेव्हा मी भारतात परत आलो तेव्हा तिच्या घरची परिस्थिती बघून मला खूप दुःख झालं होतं. मग मी प्रत्येक महिन्याला तिला पैसे पाठवायला लागलो. जेव्हा जेव्हा मी बायकोला विचारायचो की तू वहिनीला पैसे दिलेस का, तर ती मला बोलायची, हो गेले होते. तुमच्या मित्राच्या घरची परिस्थिती खूप बिकट आहे. पैसे नसल्यामुळे मुलांचं शिक्षण बंद झालं आहे. घरात जेवण पण बनत नाही. मला तर तिथे अजिबात जायची इच्छा होत नाही. पण तुम्ही पाठवलेले पैसे देण्यासाठी मला नाईलाजाने तिथे जायला लागतं. फोनवर मी कधीच वहिनीशी संपर्क केला नव्हता. मला माझ्या मित्राच्या घरी येऊन खूप वर्ष झाली होती. जेव्हा कधी मी घरी परत यायचो, वहिनी स्वतः मला भेटायला माझ्या घरी यायची. पुढच्या वेळी जेव्हा मी घरी आलो तेव्हा मी वहिनीला बोललो होतो की तुमच्या मुलीला नेहाला मी माझ्या घरची सून बनवून घेणार आहे. हे ऐकून तिने मोठा श्वास घेतला. जणू डोक्यावरचं एक ओझं कमी झालं होतं. ती म्हणाली, भाऊजी तुम्ही हे बोलून माझ्या मनावरचं एक ओझं हलकं केलं आहे. माझ्या मुलींसाठी मी खूप टेन्शनमध्ये राहत असते. मला कळतच नाही की मी त्यांची लग्न कशी लावून देणार आहे. यांच्या डोक्यावरून यांच्या बापाचा हात तर उठला आहे. गावाच्या शेतीतून एवढी जास्त कमाई पण होत नाही की मी माझ्या मुलींची लग्न करून देऊ शकेन. त्यामुळे माझ्या मुलींना चांगल्या घरची स्थळं मिळणं खूप मुश्किल वाटत आहे. ज्या मुलींना चांगली घरं मिळत नाहीत त्यांचं नशीब खूप वाईट असतं. वहिनीचं बोलणं ऐकून मी तिला म्हणालो, वहिनी तू बघ, नेहा माझ्या घरची सून बनून आनंदात राणीसारखी राहील आणि धाकटी पण तिच्या सासरी सुखात राहील. तू काळजी करू नकोस. असं तोंडातून वाईट शब्द काढू नकोस. तेव्हा वहिनी म्हणाली, नेहाचे बाबा गेल्यानंतर मी खूप कमजोर पडले होते. मला कळतच नव्हतं की घर आणि मुलांना कसं सांभाळू. ते ऐकून मी तिला म्हणालो, वहिनी मी तुला पाठवत असलेले पैसे तर तुला मिळत होते ना, कमी तर पडत नव्हते ना. माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी प्रत्येक महिन्याला पाठवायचा प्रयत्न करत होतो. पण कधी याबद्दल तुझ्याशी बोलणंच झालं नाही. माझं बोलणं ऐकून वहिनी हैराण होऊन माझ्याकडे बघायला लागली आणि माझी बायको खूप घाबरली होती. तिचा चेहरा पांढरा पडला होता. ती नजर चोरत माझ्याकडे बघायला लागली. मला वहिनी म्हणाली, भाऊजी तुम्ही कुठल्या पैशांबद्दल बोलत आहात? तुम्ही तर आम्हाला कधीच पैसे पाठवले नाहीत. मी म्हणालो, नाही वहिनी, मी तुला प्रत्येक महिन्याला पैसे पाठवत होतो. असं म्हणत मी डोळे मोठे करून बायकोकडे बघितलं. तशी तिने नजर चोरली. बहुतेक वहिनीला पण गोष्ट समजली होती. ती म्हणाली, हो हो ते पैसे मला मिळत होते. आता तुम्ही पैसे पाठवायचे बंद करा. आता आमची परिस्थिती सुधारली आहे. आमची गावाकडची जमीन विकली आणि त्यालाच खूप चांगली किंमत मिळाली आहे. त्यानंतर आमच्या घरची परिस्थिती सुधारली. सगळ्या चिंता दूर झाल्या. अगोदर मी पोट मारून मुलांचं शिक्षण पूर्ण करत होते. पण गावची जमीन विकल्यानंतर मुलांनी चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. नेहा MPhil करत आहे आणि सागरने MBA केलं आहे. तो एका मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या पोस्टवर नोकरी करत आहे. आरती आता 12वीमध्ये शिकत आहे. माझी 3 मुलं चांगल्या मार्कने पास होत होती. देव माझ्या मुलांना कायम यश देवो हीच देवाकडे प्रार्थना आहे. वहिनीच्या आवाजात स्वतःच्या मुलांसाठी गर्व होता आणि मी शरमेने माझ्या बायकोकडे बघितलं. तशी तिने अजूनच मान खाली घातली. ती तर मला वहिनीबद्दल काय काय सांगत असायची आणि इथे काय परिस्थिती होती.
एवढ्या वर्षात मी राघवच्या घरी त्याच्या बायको मुलांना भेटायला न येऊन खूप मोठी चूक केली होती. आज मला समजत होतं की माझी बायको प्रत्येक वेळी वहिनीच्या घरी यायचं का टाळत होती. वहिनीचं घर बघून ती का घाबरून गेली होती. तिला तर माहीतच नव्हतं की वहिनीची परिस्थिती सुधारली आहे. याबद्दल मी तिला घरी गेल्यावर विचारणार होतो. थोडा वेळ अजून बसून मी वहिनीशी गप्पा मारल्या आणि मग नंतर म्हणालो, वहिनी, तू दिलेलं वचन लक्षात आहे ना? जरी तुझी परिस्थिती सुधारली असेल तरी पण मी कायम नेहाला माझ्या सोन्याच्या रूपात बघितलं आहे आणि तू यासाठी नकार देणार नाहीस अशी आशा करतो. माझं बोलणं ऐकून वहिनी घाबरली आणि म्हणाली, मुलांची मर्जी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. त्यावेळी आपली मुलं खूप लहान होती. आता ती मोठी झाली आहेत. आजकालची मुलं त्यांच्या मनाचे मालक आहेत. मी नेहाला विचारून मग निर्णय घेईन. मी उदास होऊन वहिनीकडे बघितलं आणि म्हणालो, वहिनी, तू नेहाला सांगितलं नाहीस का? वहिनीने मान खाली घातली आणि म्हणाली, भाऊजी, परिस्थितीच अशी होत गेली की मुलांच्या मनात असले कुठलेच विचार घातले नाहीत. माझी अशी इच्छा नव्हती की तुमचं मन बदलेल आणि माझ्या मुलीचं मन तुटेल. शेवटी वहिनीने मला याची जाणीव करून दिली होती की यात पण माझीच चूक होती. मी जर या विषयावर वहिनीशी बोललो नसतो तर ती स्वतःही कधीच बोलली नसती. माझ्याजवळ बोलण्यासारखं काहीच उरलं नव्हतं. मी बायकोचा हात पकडला आणि मित्राच्या मुलींना आशीर्वाद देऊन त्यांच्या घरातून निघून आलो. त्यावेळी माझं मन आणि डोकं सुन्न झालं होतं. त्यामुळे मला काहीच सुचत नव्हतं. मी बायकोसोबत घरी परत आलो. बायकोला खोलीत घेऊन जाऊन दार आतून बंद करून घेतलं आणि रागात तिला म्हणालो, हे सगळं काय होतं जे तू एवढी वर्ष मला सांगत आली होतीस? तेव्हा मनीषाने मान खाली घातली आणि म्हणाली, खरंच मला माहीत नव्हतं की त्या लोकांची परिस्थिती सुधारली आहे. मला असं वाटलं की नेहमीसारखी अजून पण गरिबीमध्ये पोट मारून जगत असेल. तसंही ती नेहमी चांगले कपडे घालत होती, पण मला असं वाटत होतं की ती कुणीतरी दिलेल्या चांगल्या साड्या नेसत असेल. तुम्ही दिलेले पैसे मी कधीच तुमच्या मित्राच्या बायकोला दिले नाहीत, पण मी शपथ घेते की त्या पैशातून मी 1 रुपया पण खर्च केला नाही. सगळे पैसे जसेच्या तसे सांभाळून ठेवले आहेत. मला पैशांशी काही देणं घेणं नव्हतं. मला फक्त नेहाला माझ्या घरची सून करायची नव्हती. माझी अशी इच्छा नव्हती की एका गरीब घरातली मुलगी माझ्या घरची सून व्हावी. मला तर श्रीमंत घरातली मुलगी सून म्हणून हवी होती, जी शिकलेली, माझ्या मुलाच्या खांद्याला खांदा लावून चालणारी असावी. नेहाला मी खूप वेळा गावात बघितलं होतं. ती खूप साधी राहत होती. माझ्या मुलासाठी ती मला अजिबात पसंत नाही. त्यामुळे मी तुम्हाला कधीच सत्य सांगितलं नाही आणि नाही कधी खरं जाणून घ्यायचा प्रयत्न केला. मला माझ्या मैत्रिणीच्या मुलीला माझ्या घरची सून म्हणून आणायची होती. माझी बायको मला सगळं सांगत होती आणि मी फक्त तिच्याकडे बघत ऐकत उभा राहिलो होतो. मला तर विश्वासच बसत नव्हता की ही तीच बाई आहे जी माझी बायको आहे. तिच्यासोबत मी माझे सगळे आयुष्य घालवलं होतं आणि तिचं खरं रूप आजपर्यंत मला कधीच कळलं नव्हतं. आज मला स्वतःवर पश्चाताप होत होता. मी तिचे दोन्ही खांदे पकडले आणि म्हणालो, माझं बोलणं कान उघडे ठेवून ऐक. नेहा माझ्या घरची सून बनणार आणि जर ती माझी सून नाही बनली तर मी कायमचं भारत सोडणार. मग तू तुझ्या मर्जीने तुला काय हवं ते कर. जी मुलगी तुला आवडत आहे तिला सून करून घेऊन ये. मी वहिनीला वचन दिलं होतं. कसली नालायक बाई आहेस तू. तुला तर तुझ्या नवऱ्याच्या शब्दांचा, त्याच्या वचनाचा काहीच मान नाही. फक्त नाती तोडण्याचा प्रयत्न करत असतेस. सगळ्यांना माहीत आहे मी स्वतः नेहाला मागणी घातली होती. तू याचा पण विचार केला नाहीस की लोक माझ्याबद्दल काय बोलतील. याच्या घरात याच्या शब्दालाच काही मान नाही. माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर मला भीती स्पष्ट दिसत होती, पण यावेळी तिच्यावर ओरडणं खूप गरजेचं होतं. नाहीतर ती तिच्या शब्दांवर अडून बसली असती आणि सगळं खराब करून ठेवलं असतं.
मी नाराज होऊन खोलीतून बाहेर आलो आणि आईच्या खोलीत गेलो. तसं आईला माझ्याकडे बघून लगेच समजलं की आमच्या दोघात भांडण झालं आहे. तिने खूप दुनिया बघितली होती. तिने मला काहीच विचारलं नाही. उलट मला परत माझ्या खोलीत जायला सांगितलं आणि म्हणाली, नवरा बायकोंमधलं भांडण तुमच्या खोलीतच मिटवा. बाहेर घेऊन यायची काहीच गरज नाही. मुलांना तमाशा दाखवायची काहीच गरज नाही. ती आता मोठी झाली आहेत. आई बोलल्यानंतर मी शांतपणे माझ्या खोलीत परत आलो आणि बेडवर झोपलो. पुढचे कितीतरी दिवस माझी बायको मला मनवण्याचा प्रयत्न करत होती, पण मी नाराज असल्यासारखा दाखवत होतो. ती माझी समजूत काढण्याचा प्रयत्न करत असलेली बघून मला छान वाटत होतं. एक दिवस माझी बायको खूप रडत होती. रडत मला म्हणाली, मी खूप मुश्किलीने माझ्या मनातून त्यांच्याबद्दल असलेला तिरस्कार मिटवला आहे. फक्त या गोष्टीचा विचार करून की त्यांनी तुमच्यासमोर माझी गोष्ट लपवली होती. जर त्यांच्या मनात असतं तर त्या तुमच्यासमोर माझा अपमान करू शकल्या असत्या. बायकोचं बोलणं ऐकून मी तिला म्हणालो, अगं वेडाबाई, गरिबी आणि श्रीमंती देवाची देण असते. त्यामुळे कधीच आपल्या श्रीमंतीवर गर्व करायचा नसतो आणि कुठल्याही परिस्थितीत देवाचे आभार मानत राहायला पाहिजेत. वहिनीने नेहाच्या आणि माझ्या मुलाच्या लग्नासाठी होकार दिला आणि खूप धुमधडाक्यात त्या दोघांचं लग्न लावून दिलं. त्या दोघांच्या लग्नानंतर माझी बायको मनापासून खुश होती.